जल जीवन योजना आमच्या गावात आली, त्याचं निधी होतं त्या योजनेचं 4,13,00,000. 2023 ला आली, आज 2026 एक थेंब पाणी आलं नाही. आणि गुत्तेदारांच्या कर्त्यापणामुळं, त्याच्या दिरंगाईमुळं, कामाकडे दुर्लक्ष केल्यामुळं आज आमच्या गावावर अशी वेळ आली. आमच्या माता भगिनीला प्यायला तांब्याभर पाणी नाही. 2-2, 3-3 किलोमीटर आमच्या माता भगिनीला पायपीट करून असल्या उन्हाळ्यात, कडक उन्हाळ्यात पाण्यासाठी जावं लागतंय. ह्याला जिम्मेदार कोण आहे? तर ह्याला जिम्मेदार त्या जलजीवनचे संबंधित अधिकारी व तो कृष्णाई कन्स्ट्रक्शनचा गुत्तेदार आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, ही आमची प्राथमिक मागणी आहे. नंबर 2 ची मागणी अशी आहे की आमच्या गावातील प्रत्येक घराला नळाद्वारे 24 तास पाणी पाहिजे. आणि तिसरी मागणी अशी आहे, जर या तुमच्या सर्वांच्या चॅनल, आदरणीय पत्रकारांच्या चॅनलच्या वतीनं, बातम्याच्या वतीनं मी तहसीलदार साहेबांना सांगू इच्छितो की जर येत्या 10 दिवसात आमच्या गावातील नळाला पाणी नाही आलं तर आम्ही तहसील कार्यालय समोर आमरण उपोषण करू. पूर्ण गाव तिथं आमरण उपोषणाला बसल. आम्हाला एवढं सांगायचंय, मागच्या 3 दिवसापासून आम्ही गावात आदरणीय आडसकर साहेब यांच्या माध्यमातून पाणी टँकर सुरू केलं. गावाला टँकरनं पाणी पुरवायला, पण शेवटी आमचे सुद्धा लिमिटेशन आहेत, मर्यादा आहेत. किती दिवस आम्ही टँकरनं पाणी पुरविणार आणि आमचा गावातील ज्या गुत्तेदाराला काम भेटलंय तो मलिदा खाणार. मायबाप प्रशासन, मायबाप सरकार, आम्हाला न्याय द्या. आमच्या ह्या गोरगरीब मायबाप जनतेला जर 3-3 किलोमीटर, काही जण वृद्ध आहेत, काही जण बिमार आहेत, आजारी आहेत, त्यांनी कसं पाणी आणायचं? त्या आदरणीय तहसीलदार साहेब आम्हाला न्याय द्या, एवढीच आमची मागणी. बोर बी पर्याय नाही साहेब. ऐका, आमच्या गावची वस्तुस्थिती तुम्ही तर येणार आहे, तुम्ही बघणार आहेत. वस्तुस्थिती अशी आहे साहेब, गाव लगत कुठंच बोर नाही जे अधिग्रहण करायचं नाही. बोर 2 जलसिंचनची जी विहीर आहे साहेब शेतकऱ्याची, ती सुद्धा आजूबाजूला कुठं तुम्ही करताल तिथं वस्ते आणि गावाची 1, 2, 3 वर्ष आणताय. मग तुम्ही शेवटी ती हांडण चालतंय करा, पण तुम्ही आज त्याच्यावर पोलीस स्टेशनला करा. दुसरं निवेदन कुठे अपेक्षित निवेदन द्या. तर आम्ही काय करायचं? आम्हाला पाणी नाही, नळाला तर नाही, 2 फेर जाऊन पाहावं लागतं. धान्याचं पाणी बंद, आम्हाला धान्याचं पाणी पाहिजे. पाणी आज कसं आहे, कुणाच्या भाव आहे आणि आम्हाला पाणी पाहिजे आणि पाहिजे.